श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो. म्हणे निवृत्तिदासो अवधारी जोजे. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. जेतवर्णपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव. तीर्थ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे. पदपद्धती खेवणी प्रमेय रत्नांचे. पदबंध नागर तीची रंगातिले अंबर. जेथ साहित्यवाणी सपूर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका. त्याची ऋण झुणती शुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी. दिसते उचित पदे माझारी रत्ने भली. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती. मनोनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कुतोची फरशु नीती भेदू अंकुशु. वेदांतु तो महारसु मोदको मिरवे. एके हाती दंतु जो स्वभावता खंडितू. तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. देखा विवेकवंतू सुविमळू. तोची शुंडा दंडू सरळू. जेत परमानंदो केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशुनो जो समता शुभ्रवर्णो. देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्नराजो. मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी. बोध मदामृतमुनी अली सेविते. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ. सरिसेपणी एकवटतै भ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जी उदारे ज्ञान मकरंदे. तिये कुसुमे मुकुटे सुगंधे शोभती भरी. अकार चरण युगुल उकार उदर विशाल. मकार महामंडल मस्तकाकारी. हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरु गुरु कृपा नमिले आदि बीज. आता अभिनव वाग्विलासिनी जेत चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी झालिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. मनोनी जाणते न गुरु भजिजे तेने कृतकार्या होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्रावगहानी. ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. तैसा पुढत पुढती तेची मिया अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान. की अभिनव विद्यान विवेक तरुंचे. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी. नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे. की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ. शास्त्र जाता वसौट अशेषांचे. ना तरी सकळ धर्माचे माहीर सज्जनांचे जिव्हार. लावण्य रत्न भांडार शारदेचे. नाना कथारूपे भारती प्रगटली असे त्रिजगती. आविष्करोनी महामती व्यासाची.
मनवनी हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथून रसा झाला आवो रसाळपणाचा तेवीची ऐका अनिक एक येथून शब्द श्री सच्चा श्रीक आणि महाबोधी कोवळिक दुनावली येथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचेत माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले येत कळा विदपन कळा पुण्यासी प्रतापो आगळा मनोनी जनमी जयाचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नाविक रंगी सुरंगतीची आगळिक गुणास गुणपणाचे बिक बहुवस येथ भानुचे नितेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व त्या सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती ते जे धवळत सकळ की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगनांगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेत वनशोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ती बरवेपण पातले ते जाणोनी कायाश्रयिले इतिहासी नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी शानीव धरुणी अंगी पुराणी आख्यान रूपे जगी भारताली मनोनी महाभारती नाही ते नोहेची लोके तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जनमे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो आता भारत कमळ परागो गीताख्यू प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनीसे ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडिसलेनी विवेके पद आले परिपाके अमोदासे जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेत जे अकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म परवी संगती म्हणितली कथा जे भगवत गीता म्हणिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरिसी जैसे शारदीचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेंचिती मने मवाळे चकोरतक लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळवारपण चित्ता आनोनिया हे शब्दे विन संवादिजे इंद्रिया नीनता भोगिजे बोला आदि झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेणती तैसी पर्या हे सेविती ग्रंथी का आपुला ठावून सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणी ऐशेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणी मानुई अहो अर्जुनाचे पांते जे परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संधी अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदया पुले मनोनिया जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष वाथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उनी सहजे उपसाहला प्रार्थो काही परी अपराधू तो अनिका आहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवूला हे मनोनिया हे अनावरण विचारिता वायांची दिवसा उपनला चित्ता येरवी भानु तेजी काय खद्योता शोभाती की टिटिभू चांजुवरी माप सुये सागरी मी नेनतो त्या परी प्रवर्तेथ ऐका आकाश गिवसावे तरी आनिक त्याहुनी थोर होवावे मनोनिया पाडू हे आघवे निर्धारिता
या गीतार्थाची थोरी स्वये शंभो विवरी जेत भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी थेत हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐशे जे अगाध जेत वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काही होये हे अपार कैसेने कवळावे महातेज कवने धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवे परी येत असे एक आधारू तेनेची बोले मी सदरू जे सानुकूळू श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिशीच आहे की मृतही जीवितला हे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आथी भारती येत वस्तु सामर्थ्य शक्ते नवल काही दयाते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे मनोनी मी प्रवर्तोला हे ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितो असे आता देजो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्रादीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरूपितो ते आपुल्या परी अलंकारितो भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा या बोला निवृत्ती दासो पावनी परम उल्हासो म्हणे परिसया मनावकाशु देवोनिया धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीचे जे धर्मालय म्हणिजे ते त पांडवानी माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी तेची तुला वसरी काय किजत असे येणे परी ते झडकरी कथन करी मज प्रती संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ती वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उसरले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख तैसे ते घनदाट उठावले एकवाट जैसे उसळले काळकुट धरी कवन ना तरी वडवा नळू साधुकला प्रलय वाते पोखला सागरो शोषुनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर ती काळी ते देखोनिया दुर्योधने अव्हेरिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने गजघंटा ते पश्येतां पांडुपुत्राणा माचार्य महतीं चमो व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंह पाखरिला देख देख अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे शास्त्रधर्मी निपुण वीर हाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनांसारिखे ते सांगे न कौतुके प्रसंगेची एथ युयुधानो सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू धृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंगवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रौ द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः
चेकितान दृष्टकेतू काशीराजे वीर विक्रांतो उत्तमौजा नृपनातो शैब्यदेक हा कुंती भोज पाहे एत युधामन्यू आला आहे आणि पूर्जिता ती राय हे सकळ देक हा सुभद्रा हृदय नंदनो जो अपरो नवार्जुनो तो अभिमन्यू मने दुर्योधनो देखे द्रोणा आणि काही द्रौपदी कुमार हे सकळ ही महारथी वीर मिती निजे पर्यापार मिनले असते अस्माकं तु विशिष्टाये तन्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च आता मुचा दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगिजती उद्देशेक दोन्ही जाईजती बोलोनी तुम्ही आदि करोनी मुख्य जे हा भीष्मगंगा नंदनो जो प्रताप तेजस्वी भानो रिपुगज पंचाननो कर्णवीरो या एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्वची होय संहरे हा कृपाचार्यो न पुरे एकलाचे येत विकर्णवीरो आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदरू सदा वाहे कृतांतो मनी समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणि काही बहुता हाती जयांच्या बळामिती धाता हिनेने अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदाः जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो काजे अस्त्रजात येथून रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापो अंगी सर्व प्राणी मदची लागी आराईली असती पतिव्रतेचे हृदय जैसे पतुय वाचून स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभटांसे आमुचिया काजाचे नि पाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कडे तीर्थी जिती हे बहु असे शास्त्रनीती येथुनिया ऐसे सर्वा परिपुरते वीर दळी आमुते आता काय गणू याते अपारही अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठो जो जगजेठे जगी सुभटो तया दैळवैपणाचा पाटो भीष्मासी पै आता याचेनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नाशिले येणे पाडे थिकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेत दुवाडपण कवना नाही मग वनवा नळो तैसे याही विरजा जैसा ना तरी प्रलयवन्नी महावातो या दोघा जैसा संघातो तैसा हा गंगा सुतो सेनापती आता येण्याची कवन भिडे हा पांडव सैन्य कीर थोकडे वर चिलेनी पाडे दिसदासे वरी भीमसेनो बेथो तो झाला असे सेनानाथो ऐसे बोलो नियामातो सांडिले तेने अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिकाती म्हणितले आता दळभार आपुलाले सरिसे करा जया जिया उक्षोहिनी तिने तिया अरणी वरगन कवन कवनी महारथिया तिने तिया आवरिजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची कुरक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचू आमुचा तस्य सैन्यनयन हर्षम कुरुरुद्ध पितामहः सिंहनादं विनोद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान या राजयाच्या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्यांतो प्रतिध्वनीन समातो उपजतासे तयाची तुलगासवे वीरवृत्तीची निथावे दिव्य शंख भीष्म देवी आस्फुरिला ते दोन्ही नाद विनले तेत त्रैलोक्य बधिरीभूत झाले दैसे आकाश का पडिले तुटोनिया घडघडीत अंबर
उचंबळत सागर शोभले चराचर कापतासे तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरिकंदरी तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली ततशंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत् उदंड सैंग वाजते भयानके खाते महाप्रलयो जेते धाकडासी भीरी निशान मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रण कोल्हाळ सुभटांचे आवेशे भुजात रहाटिते विसनेली हाका देते जेत महामद भद्र जाती आवरती ना तेत भेडांची कवन मातू कांच या केर फिटतो जेने दचकला कृतांतू अंगणी घे एका उभयाची प्राण गेली चांगाचे दात बैसले बिरुदाचे दातुले हिमताती ऐसा अद्भुत तुर्बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू ओढवला आजी ततश्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यंदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्ती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सह देवश्च सुघोषमणिपुष्पकौ ऐशी स्वर्गी मातु देखोनी तो आकांतु तव पांडव दळांतू वर्तले काही हो का निजसार विजयाचे किते भांडार महातेजाचे जेत गरुडाचे जावळीचे कांतले चारी की पाखांचा मिरो जैसा रहवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा अजाचेनी जेत अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णो ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपन पार्थाचे करीतो असे पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पंचजन्यो आस्फुरिला अवलिळाची परितो महाघोषू थोरू गरजतू असे गहिरू दैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्रांते तैसे तुर्बंबाळू भवते कौरवदळे गाजत होते ते हरपोनी नेनो केऊते गेले तेथ तैसाची देखे येरे निनादी अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेत ब्रह्मकटाह शतकोट हो पाहदासे तव भीमसेनो विसैनला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र आस्फुरिला महाशंभू तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडिला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठिरो आस्फुरिदासे नकुळे सुघोषो सहदेवे मणिपुष्पको जेने नादे अंतको गजवजला ठाके काश्यश्च परमेश्वास शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो वेणुनादयन् तेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयाधिक आकाशीपती देख महाबाहू तेत अर्जुनाचा सुतो सात्यकी अपराजितो दृष्टद्युम्नो नृपनातो शिखंडी हन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेने महाघोष निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडो पाहती तेत तिन्ही लोक डळमळीत मेरू मंदाळ आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत तेत सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली
देवा मोकळवादी झाली, ऐसी एकटाळी पिटली सत्यलोके. देहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारो झाला तिन्ही लोके. ते देखोनी आदि पुरुष विस्मितो, म्हणे झने होय पांतो, मग लोपिला अद्भुतो संभ्रमतो. मनोनी विश्व सांवरले, येरवी युगांत होते ओढवले, जै महाशंका स्फुरले कृष्णादिके. तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. जैसा गजघटा अंतो, सिंह लीला विदारितो, तैसा हृदया ते भेदितो कौरवांचिया. तो गाजत जव ऐकती, तव उभेची हे घालिती, एकमेकांते म्हणते सावध रे सावध. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः, प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः. तेत बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तेही पुनरपि दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले, दुनवटोनी उचलले, तया दंडे क्षोभले लोकत्रय. तेत बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रलयात जलधर अनिवारका. ते देखलिया अर्जुने, संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालितसे. तव संग्रामी सज्ज झाले, सकळ कौरव देखिले, मग लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरी. ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते. अर्जुनोवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्. कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. योत्स्यमाना नवेक्षेऽहं येतेऽत्र समागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. ते वेळी अर्जुन म्हणतसे, देवा आता धडकरी रथू पेलावा, नेऊन मध्ये घालावा दोन्ही दळा. जव मी नाविक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीना शेक झुंजते जे. येथ आली असती आगवे, परी कवनेसी म्या झुंजावे. हे रणी लागे पहावे म्हणूनिया, बहुत करोनी कौरव हे आतुर दुस्वभाव. वाटिवे विनहाव बांधिते झुंजे, झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नवती. हे सांगोनी राया प्रती, काय संजयो म्हणे. संजयोवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. तत्रा पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान्. आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सख्युंस्तथा. श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. तान् समीक्ष स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. ऐका अर्जुन इतुके बोलिला, तव श्रीकृष्णी रथो पेलिला. दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. जेत भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख. पृथ्वीपती आनिक बहुता हाती. तेत स्थिर करुण्या रथो. अर्जुन असे पाहतो, तो दळभार समजतो संभ्रमेसी. मग देवा म्हणे, देख देख हे गोत्र गुरु अशेख. तव कृष्ण म्हणे नावेक विस्मयो झाला. तो आपण या आपणा म्हणे, येत काही कवन जाणे. हे मनी धरिले येणे काही आश्चर्याचे. ऐसी पुढीलसे घेतो, तो सहजे जाणे हृदयस्तो. परी उगासे निवांतो ती वेळी. तव तेत पार्थू सकळ, पितृपितामह केवळ. गुरुबंधू मातुळ देखता झाला. इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले. हे सकळासती आले तया माझी. सुहृज्जन सासरे आणि काही सखे सोयरे. कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. दया उपकार होते केले, की आपदी जे रक्षिले.
हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐशे गोत्राची दोन्ही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुन ती वेळी अवलोकिले ते तर म्हणी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीच्या होती आणि गुणलावण्य आथी तिया आणि किती न सहाते सुतेजपणे नवी आवडीची भरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विन अनुसरी भ्रमला जैसा की तपो बळेसे रुद्धी पातलिया भ्रंशी बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठविना तैसे अर्जुना तेत झाले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिदले कारुण्यासे देखा मंत्रज्ञ बरुळू जाय मग ते जैसे का संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोही आकळीला मनोनी असता धीरू गेला हृदयात रावो आला जैसा चंद्रकळे शिवतला सोमकांतो तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितो मग सखेदासे बोलतो श्री अच्युतेसी अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितौ सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः तो म्हणी अवधारे देवा म्या पाहिला हा मिळावा तव गोत्रवर्गो आघवा देखिला येत हे संग्रामी उदित झाले असते कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावेची नेनो काही मजा आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंडासे कोरडे होत विकळता उपजत गात्रासिही सर्वांगा कंटाळा आला अतिसंताप उपनला तेत बिंबळ हातू गेला गांडीवाचा तेन धरतचे निष्ठले परिणिनेचे हातोनी पडिले ऐशी हृदयासे व्यापिले मोहेने जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तयाहुन असाधारण धे स्नेहनवल जेने संग्रामी हरू जिंतिला निवांत कवचाचा ठाव फेडिला जो अर्जुन मोही आकळीला क्षणा माझे दैसा भ्रमर भेदी कोडे बल तैसे काष्ट कोरडे परिकळिके माझी सापडे कोवळी जेत उत्तीर्ण होईल प्राणे तरी ते कमळदळ चिरुनेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मी याही नेनेची आया म्हणून भुलविला ऐके राया संजयो मनी अवधारी मग तो अर्जुनो देखोनी सकळ स्वजनो विसरला अभिमानो संग्रामींचा कैसी नेनो सदयता उपनली ते चित्ता मग म्हणे कृष्ण आता नसिजेत माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो न पश्यामि हत्वा स्वजनमाहवे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिका कान वधावे हे रे राघवे गोत्रजामुचे मनोनी जळो हे झुंज प्रत्यया नये मज येणे काय काज महापापे देवा बहुता परी पाहता येत उखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभवाते न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तयिमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च आचार्य पितर पुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पुत्पौत्रा शाला संबंधिनस्तथा तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही येत राज्य तरी काही हे पाहुन्या या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोता घवे पार्थू म्हणे तेने सुखे विन होईल ते भलतैसे साहिजेल वरे जीवित ही वेंचिजेल याची लागी
परी यासी घातो किजे, मग आपण राज्य सुख भोगिजे. हे स्वप्नी ही मन माझे करू न शके, तरी आम्ही का जन्मावे, कवना लागे जियावे. तरी जरी वडिला या चिंतावे, विरुद्ध मने पुत्राती इच्छी कुळ. तयाचे काही हिची फळ, जे निर्दाळी जे केवळ गोत्रा पुले. हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राचे या होईजे. वरी घडे तरी की जे भलैया, आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती ही भोगावे. हे जीवित ही उपकारावे, काजियांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ. विभांडुनी सकळ, मग संतोष विजय कुळ. आपुले जे तेचे हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत. जे जाहली असते उद्यत झुंजावया, अंतौर्या कुमरे सांडोनिया भांडारे. शस्त्राग्रे जिव्हारी आरोपुनी, ऐसिया ते कैसेनी मारू. कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातुकेवी. हे नेनसी तू कवन, परी पैल भीष्म द्रोण. जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. येत शालक सासरे मातुळ, आणि बंधुकी हे सकळ. पुत्र नातू केवळ इष्ट ही असते, अवधारी अति जवळकेचे. हे सकळ हे सोयरे आमुचे, म्हणून दोषाथी वाचे बोलतांचे. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं नु महे कृते. हे वरी भलते करीतो, आताची येथे मारितो. परी आपण माने घातू न चिंतावा. त्रैलोक्येचे अनकळित, जरी राज्य होईल प्राप्त. तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आजीत ऐसे किजे, तरी कवनाच्या मनी उरिजे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीती स्या जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. जरी वधू करुणी गोत्रजांचा, तरी वसवटा होनी दोषांचा. मज जोडिलासी तो हातीचा दुरी होसे. कुळहरणी पातके ती अंगी जळती अशेखे. तये वेळी तू कवने के देखावाजे. दैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. का सकर्दम सरोवरी अवलोकुनी चकोरू. न सेवितू विहिरू करुणी निगे. तया परितू देवा मज झकू न येसी मावा. धरे पुण्याचा ओलावा नाशी जाईल. तस्मान्नार्हा वयम हंतुम धार्तराष्ट्रान् स्वबांधवान्. स्वजनम हि कथम हत्वा सुखिन स्याम माधव. मनवनी मी हे न करी, ये संग्रामी प्रेशस्त्र धरी. हे किडाळ बहुती परी दिसतसे, तुझसी अंतराय होईल. मग सांगे आमुचे काय उरेल. तेने दुःखे हे फुटेल तुझविना कृष्णा. मनवनी कौरव हे वदिजती, मग आम्ही भोग भोगिजती. हे असो माता घडती अर्जुन म्हणे. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः. कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं. कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितो. कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. हे अभिमान मध्ये भुलले, जरीपा संग्राम आले. तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे. जाणत जाणताचे सेवावे काळकुट. हाजी मार्गी चालता पुन्हा सिंहो झाला अवचिता. तो तव चुकविता लाभवा ते. असता प्रकाशो सांडावा, मग अंधकूप आश्रावा. तरी तेथ कवनु देवा लाभू सांगे. की समोर अग्नी देखोनी, जरी न वचिजे ओसंडोनी. तरी क्षणा एका कवळुनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत. हे जाणता ही केवीत प्रवर्तावे. ऐसे प्रार्थू ती अवसरी, म्हणे देवा अवधारी. या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः. धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत. जैसे काष्टे काष्ट मथिजे, तेत वन्येक उपजे. तेने काष्ट जात जाळिजे प्रज्वळलेने. तैसा गोत्रींची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे. तरी तेने महादोष घोरे.
कुळची नाशे मनवणी येणे पापे वंशी धर्म लोपे मग अधर्मुची आरोपे कुळा माझे अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टाषु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः हित सारासार विचारावे कवने काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुषदे असता दीपू दवडिजे मग अंधकारी रहाटिजे तरी ओजोचे का आढळिजे जयापरी तैसा कुळी कुळक्षय होय तै वेळी तो आद्य धर्मो जाये मग आन काही आहे पापा वाचुनी जै यम नियम ठाकती तिने इंद्रिये सैरा रहाटती म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेत समूळ पडते जाती धर्म जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी प्रवेशते संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियाः मग कुळातया शेखा आणि कुळघातका येरा नरका जाण्याती देखी वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेने कवना तिळोदके कवनार्पी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापासी जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी आब्रह्म कुळावघे आपलविजे दोषैरे तै कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः देवा अवधारी आणि कैक येत घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंशु पावे दैसा घरी आपुला वा निवसे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळू निघाली तैसिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगे पडलिया ते ठाई मग कल्पांती ही उकलू नाही येसनी पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजुनी वरी त्रासू नोपजे हृदय वज्रांचे हे काय किजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख दया लागे हे तव क्षणिक ऐशे जाणता ही दोख अव्हिरुना जे हे वडील सकळ आपुले वधावया दिटी सुदले सांगपा काय थे कुले घडले आम्हा यदि माम प्रतिकार शस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस स्तन्मे क्षेमतरं भवेत् आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शास्त्रे सांडूनी सहावे बाणयांचे तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे कल्मशे चाड नाही ऐसे देखुनी सकळ अर्जुनी आपले कुळ मग मने राज्य किते केवळ निरय भोगो संजय उवाच एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपत्स उपाविशत विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः ऐसे ते अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणी अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला तेत उडी घातली खाला रथवनिया जैसा राजकुमारो पदच्युतो सर्वथा होय उपहतो कारवी राहुग्रस्तो प्रवाहिनो नातरी महासिद्धी संभ्रमे जिंतिला तापसु भ्रमे मग आकळूनी कामे दिनो किजे तैसा तो धनुर्धरो
अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जे तरहंवरू त्यजला तिने मग धनुष्यबाण सांडिले न धरता अश्रुपात आले ऐके राया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथू देखोनी सखेद पार्थू कवने परी परमार्थो निरूपील ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेवो म्हणे आता निवृत्तीदासो इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोऽध्यायः। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।